एक क्रांतीसूर्य, तो दुसरा प्रज्ञासूर्य आणि तिसरा आहे साहित्यसूर्य, असं त्रिवेणी संगम या ठिकाणी घडून आलेला आहे. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती 18 एप्रिल, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि माझ्या लेखणीचं आराध्य दैवत असणारे आणि माझी प्रेरणा असणारे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा या ठिकाणी आवर्जून ठेवल्यात असं सभागृहात सांगतो. तसंच या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असणारे माजी आमदार शाबरेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मोहन काका सोळंके, ज्यांच्या प्रेरणेनं जे आम्हाला दीपस्तंभासारखे आहेत, त्यांच्या शुभहस्ते या पहाट संवेदनाची या कार्यसंग्रहाचं प्रकाशन होणार आहे. असे आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान माजी आमदार, माजी शिक्षक आमदार विजय देशमुख साहेब, जे माझ्या कवितेच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्येच घडवली. कारण पुढे सांगतच आहे असे कविवर्य गुरुवर्य प्रभाकर काळेबाबत सर, माझं चालतं बोलतं विद्यापीठ असणारे माझे वडील, मराठी भाषेचे अभ्यासक असणारे आर डी काळे सर, सभागृहात उपस्थित असणारे आमचे संचालक आणि बहुतांश अंतरेचे संपादक आदरणीय श्री विजय देशमुख, जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय विवेक सर, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुवर्य मोताळे सर, पर्यवेक्षक आदरणीय नसलेकर सर, जवाहरचे पर्यवेक्षक आदरणीय जोशी सर, तसेच प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय नसलेकर मॅडम, अंजली शिंदे मॅडम आणि उपस्थित सर्व साहित्यिक आणि स्नेहजन आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी खूप खूप स्वागत या ठिकाणी करतो. एक कवीला आपलं पुस्तक प्रकाशित करावं, ती एक कविता मी एका स्टेजवरून सादर करायचो, एका मंचावर जाऊन सादर करायचो. आणि आज अशी वेळ आली की मला असं वाटलं की हा कवितांचा गुच्छ मी तुमच्या समोर मांडावा आणि हा कवितांचा गुच्छ घेऊन मी आपल्या समोर उभा आहे. म्हणून कवितेचं आणि माझं काय नातं आहे आधी सर्वप्रथम सांगतो. मी चालतोय अजूनही कविते बोट तुझे धरुणी, मी चालतोय अजूनही कविते बोट तुझे धरुणी, अडखळतोय अजूनही या खास धैर्यातून. शब्द नव्हते होती नैनी होते पाणी, तू सावरले मजला दरवेळी दुःखात. माथ्यावरील सूर्यता चालवलो अनवाणी, तू उचलले कडेवर तुझे लेकरू समजुनी, तुझे लेकरू समजुनी. म्हणून आईसारखी माझी कविता आणि सभागृहात माझी आई या ठिकाणी उपस्थित आहे, ही माझ्या लेखणीची प्रेरणा सुद्धा आहे. माझी पत्नी शीतल या ठिकाणी उपस्थित आहे, मुलगा प्रशिक आहे आणि या सर्व उपस्थित जनांचं मी मनपूर्वक सर्वप्रथम स्वागत करतो. तर कवितेचा प्रवास खरं तर नवविकास मंडळाचं एक संस्कार केंद्र असणाऱ्या जवाहर विद्यालयाचं मी विद्यार्थी, तिथून सुरू झालेला हा प्रवास आहे. 7वी 8वीचं वय होतं आणि त्या वयामध्ये मी आपलं क्षण हसरा हसरा नको सोडून कधी जीवनी, हेरे हसून मनानंतर आले डोळा पाणी, अशा तऱ्हेचं काव्य सादर सरांसमोर ते काव्य ठेवून गेलो आणि सरांनी म्हटले आज तुली नसते. मी म्हटलं हो साहेब, सरांची पहिली शब्दाची थाप की आजता काय प्रत्येक कवितेला मिळणाऱ्या कौतुकाची थाप मी आज इथपर्यंत प्रवीण काळे नावाचं जे कवी आहे तो आपल्या समोर. हा नवविकास मंडळाचा संस्कार करून जगलेला माणूस आपल्या समोर आहे. शेवटी आमचा संस्कार काय तर मी सभागृहाला सांगू शकतो आणि ठामपणे सांगतो की माणसाला माणूसपणानं वागायचं आणि माणूसपणानं पाहायचं, माणसामध्ये माणुसकी निर्माण करायची, हा नवविकास मंडळाचा संस्कार माझ्या प्रत्येक कवितेत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला आणि ते जगत आलं. शेवटी हे नाव सुद्धा सरांनी मला सुचवलं की अशा पद्धतीच्या तुझ्या कविता आहेत आणि ही पहाट ही प्रत्येकाच्या मनाला जाग करणारी असेल पाहिजे. आणि हे जाग करणं की कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते,
कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, ती मनाबरोबर दडलेल्या भावना शब्दात पकडण्याचा एक हळवा प्रयत्न. असा प्रयत्न मीही केला 5 संवेदनाची या माझ्या काव्यसंग्रहात. लहानपणापासून जेव्हा मी पुष्पाराजांचं विशाखा हाती घेतलं आणि त्या पुष्पाराजांच्या विशाखामधून शब्दातील ती संवेदना माझ्या हृदयात उतरली. अण्णाभाऊ साठ्यांचं फकीरा घेतलं तर कळालं की लेखणी फक्त सौंदर्य आणि वरचे सगळे आयाम करण्यासाठी नाही, तर दुःख, वेदना, संवेदना ज्या सामान्यांच्या संवेदना आहेत त्या लेखणीतून कशा पद्धतीने मांडल्या पाहिजे ते त्या अण्णाभाऊ साठ्यांच्या फकीरामधून कळालं. प्रगय आत्र्यांचा पुस्तकं वाचली त्यावेळेस कळालं की विनोद, उपहास कशा पद्धतीचे आहे आणि त्यातून माझ्या लेखणीचे घडण होत राहील. पुन्हा 2010 साली आम्ही कलाश्रेणी स्थापना केली आणि एका कार्यक्रमामध्ये 2010च्या 11च्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक प्रातिनिधिक काव्य संग्रह केला होता आणि खूप पाऊस पडत होता. मला तो प्रसंग चांगला आठवतो. खूप पाऊस पडत होता तेव्हा दिवळे बाबा सुद्धा होते आणि असाच कार्यक्रम होता आणि आम्हाला असं वाटलं की आता खूप पाऊस पडेल आणि टीके साहेबांना हस्ते त्या ठिकाणी आम्ही प्रकाशन करणार आहोत की साहेब येतात का नाही. पण आम्ही फोन केल्याबरोबर साहेब म्हणजे पाणी असून पाऊस झालो काय असं मी येणार, किती लोक असो येणार. आणि साहेबांनी त्यावेळेस तो शब्द दिला आणि पाळला आणि त्या ठिकाणी तो प्रकाशन खूप सुंदर रीतीने झाला आणि माधवरावांच्या जवळपास 70 कविता त्या प्रातिनिधिक काव्य संग्रहामध्ये साहेबांच्या हस्ते प्रकाशित झाल्या. तो एक अनुभव साहेबांचा मला त्या ठिकाणी मिळाला. ज्यावेळेस वसंत शाखेचे साहेब अध्यक्ष होते आणि मी असाच नवोदित कवी म्हणून त्यांच्यासमोर कविता सादर करायला दिली आणि ते कविता सादर करत असताना सरांनी खूप सारं मार्गदर्शन मला केलं कविता झाल्यानंतर आणि ती मार्गदर्शन ती प्रेरणा आज डॉक्टर प्रतिभा पैलवान मॅडम नाही आहेत इथे उपस्थित आणि दादासाहेब दंगाळे यांचं तेजस्वी प्रकाशन आहे त्याच्या वतीने पुस्तक आहे. तर किस्सा असा आहे की या कोरोनाच्या काळामध्ये जो काळ मला मिळाला आपल्यासाठी तो शांता शेळके यांच्या जीवनावर मी प्रबंध सादर केला आणि तो प्रबंध सादर केल्यानंतर त्या विद्यापीठानं मला त्या ठिकाणी डॉक्टरेटची पदवी दिल्ली येथे मोठ्या समारंभामध्ये दिलेली आहे. अमेरिकन विद्यापीठ आहे त्याच्या वतीनं ती डिग्री त्या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन हे डॉक्टर प्रतिभा पैलवान मॅडम यांचं आहे. आणि त्यानंतर मला ते पुस्तक खरं तर हे पुस्तक 2023-24 मध्येच येणं अपेक्षित होतं, परंतु त्या डॉक्टरच्या प्रबंधामुळे ते थोडंसं पुढे गेलं आणि ते आता 25 मध्ये आपल्या हाती आलं. आणि फक्त एका पुस्तकावर सर थांबणं शक्य नाही, कारण कविता तेवढ्या आहेत. या आगामी येणाऱ्या ज्या कविता आहेत त्याचा 2 काव्यसंग्रह होतील, एक हायकू संग्रह होईल आणि त्याचबरोबर एक आपल्या माझी जी प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मी 14 दिवस 14 कविता लिहिल्या आणि त्यानंतर लिहिलेल्या काही कविता आहेत त्याचं एक वेगळं पुस्तक येणार आहे. म्हणजे असे 3-4 पुस्तकं आपल्या समोर मी ठेवणार आहे आणि हा कवितेचा प्रवास एका विकास मंडळाच्या संस्कार केंद्रातून सुरू झाला आणि आज आनंद आहे की एका दुसऱ्या संस्कार केंद्रामध्ये म्हणजे एका संस्कार केंद्रात मी वाढलो आणि एका संस्कार केंद्रामध्ये मला बागडण्याचं अंगणामध्ये खेळण्याचं भाग्य लाभलं आहे आणि या हातातून जे थोडं काहीतरी साहित्य निर्माण होत आहे निश्चितच तुमच्या हृदयापर्यंत तो ठेवा पोहोचावा असं मला वाटतंय. कारण पाठ संविधानाने हा तुमच्या मनाच्या प्रत्येक भावनेला एखाद्या हळूवार पहाटेसारखा स्पर्श करेल याची खात्री मला आहे. आज या प्रकाशन प्रसंगी हे शब्द तुमच्या हृदयात पोहोचावे, त्यांनी तुमच्या आठवणींना साथ द्यावी आणि तुमच्या संवेदनांना कवितेचं रूप मिळावे ही माझी नम्र आणि प्रेमळ इच्छा आहे. शेवटी काय प्रत्येक पाठ ही नव्या आशा नव्या भावना घेऊन येते आणि पाठ संवेदनाचा हा माझा संग्रह तशा शब्दाच्या कोवळ्या क्षणांचा उत्साह आहे. जीवनाच्या गूढ आणि हळव्या वर्णावर मनाच्या गाभाऱ्यात उमटलेल्या संवेदना मी शब्दात पकडण्याचा प्रयत्न आपल्या समोर ठेवलेला आहे.
कधी एकटेपणा तर कधी गर्दी तर कधी आकाशाकडे पाहत मनात अंतर केलेल्या भावना त्या लहरींसारख्या अतिशय म्हणजे ती कविता कशी अचानक येते ते मला समजलेलं नाही. ते अचानक अशा कविता आहेत. त्यांनी कवितेचा हा समूह आहे. कधी कधी आम्ही त्या कार्यक्रमामध्ये कविता सादर करून जातो. अचानक ती कविता येते आमच्याकडे म्हणजे निर्वात खूप वेळ असते आणि तिथं अचानक कविता आपल्या भेटीला येते. अशा स्वरूपाचं ते रचना सुद्धा आहे. ते पुढे घेणार आहे ती रचना. या ठिकाणी पांढरे सर आहेत, आमच्या लता जोशी मॅडम आहेत, कवयित्री गौरव देशमुख आहे आणि आम्ही 20 करतोय त्यांना कवयित्री सुभाषताई देशमुख या ठिकाणी त्यांनी माझी कविता जवळून वाचलेली आहे, पाहिलेली आहे. त्याही आज उपस्थित असं खूप आनंद वाटला असता. आणि या ठिकाणी संगीता जाधव मॅडम आमच्या आहेत, प्रतिभा तिले मॅडम आहेत, संस्थेच्या सदस्य सुभाषताई देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी माझी एक कविता ऐकलेली आहे. आणि वाचन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरंच व्यासपीठ म्हणजे आम्हाला भाग्यच म्हणावं लागेल. बहुतांचे अंतर येतात का पेपर जे साप्ताहिक आहे त्याच्यातून माझी पहिल्यांदा कविता छापून आली. परिसर सारखा सर नाही कुलकर्णी सर तर त्यांच्या त्या परिसरमधून माझं साहित्य नेहमी प्रकाशित व्हायचं आणि आता अचानक फळ यायचा साहित्यिकांचा खूप छान वाटायचं की तुझी कविता वाचली नाही आणि तुझ्या कविता खूप चांगली आहे, दर्जेदार आहे, असे गण आहे, अशा प्रतिक्रिया यायच्या आणि तीच उर्मी लिहिण्याला प्रवृत्त करत गेली. एक एक कविता जोडत गेलो, एक एक माल तयार करत गेलो आणि आज हा वंश आपल्या समोर उभा आहे. त्याच्या 7 ते 8 हजार कविता आहेत. कधी कधी त्या घटनेकडे बघितलं की वाटतं की आपण लिहिले काय असं कधी कधी होऊन जातं. म्हणून या वाटचालीत साथ दिलेल्या माझ्या परिवाराचा, मित्र परिवाराचा आणि प्रत्येक वाचकाचा मी या ठिकाणी तुमच्या प्रेमातून हे स्वप्न साकार झालेलं आहे. शब्दांना साथ भावना समजून घेणारी नजर आणि मनाच्या खोल कप्प्यात ठेवलेली कविता हे सगळं तुमच्याकडे शक्य आहे. पहाट संवेदनाची तुमच्या हृदयाला भिडो आणि आपल्या संवेदनाची पहाट कधीच संपो अशी एक मधुर आशा आपल्यामध्ये बसण्याची. महात्मा फुलेंनी जे गर्द अंधारात ज्ञानाचा दीप आपल्या हाती दिला आहे त्या वाटचालीतून मी पुढे पुढे जात गेलो. जवाहर विद्यालयाची जी जडणघडण आहे तो संस्कार आहे तो आतमध्ये घडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहे. जो बाणा आम्हाला आरबी सरांनी दिला जे मुख्याध्यापक काळामध्ये आम्हाला जे मार्गदर्शन सरांचं व्हायचं त्याच्यातून आमची जडणघडण झाली. तो एक महत्वाचा उल्लेख मला माझ्या याच्यातून करायचा आहे. परिचय आणि म्हणत मी वास्तविक आणि म्हणतच करतोय त्यावर थोडंसं लाभ होणार आहे. आणि शाळेबद्दलचा विषय निघाला आणि शाळेबद्दल रचना करतो या संग्रहामध्ये रचना आहे. तुझ्या वाटेवरती हे पाऊल माझे पडते अंधाराशी लढण्या बळ तुझे मदला मिळते अंधाराशी लढण्या बळ तुझे मदला मिळते रोजच नवे नवे हे शिकायला मिळते आतले वाईट सारे अब सुख दूर पडते आतले वाईट सारे अब सुख दूर पडते कळते सारे काही दृष्टी आड नवते मायले कराचे नाते सांगत कधी काढते मायले कराचे नाते सांगत कधी काढते आम्ही कुठे गीता तू आमच्या ठाई बसते काय झाले असते जर हे तुझी बाई नसते काय झाले असते जर तुझी बाई नसते तुझ्याच वाटेवरती हे पाऊल माझे पडते अंधाराशी लढण्या पण तुझे समजला मिळते अंधाराशी लढण्या पण तुझे समजला मिळते मन माझे तुझ्यात जाते मन माझे तुझ्या धर्मते आनंदाने गाते तुझ्या पायरीशी जीवन नतमस्तक माझे होते तुझ्या पायरीशी जीवन नतमस्तक माझे होते. अशी भावना माझ्या शाळेबद्दलची माझ्या जवाहर विद्यालयाबद्दलची भावना आहे. कारण तिथंच घरी अक्षरांची ओळख झाली, तिथंच घरी जडणघडण झाली आणि बरोबर सरांसारखे गुरु लाभले. कारण गुरु लाभणं हे भाग्यच आहे. आणि
आपल्या जडणघडणीत आपल्या गुरुचा हा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळे पहिली कविता, सरांची पहिली कविता एक अभंग रचना या काव्यसंग्रहामध्ये दिली आहे आणि ते तुम्ही वाचालच तर त्याबद्दल बोलणारच आहे. खूप जास्त काही बोलणार नाही, फक्त एक कविता करतो आणि माझा वाणीला पूर्ण राम देतो. खळखळणाऱ्या झऱ्याला अश्रूंना मी हृदयातून वाहणारा झरा बोलतो. खळखळणाऱ्या झऱ्याला अश्रूंना मी हृदयातून वाहणारा झरा बनवले. खळखळून वाहू दिले त्यातून उमटणाऱ्या ओली जळीना शब्दबद्ध करत कळत काळजाच्या हात कवितेचे गाव असले. आता प्रत्येक दुःख काळात प्रवेशात रूपांतरित होते सुखात. म्हणून तर प्रत्येक कविता दुःखितांच्या आयुष्यात सुखाचा प्रवेश करते. प्रत्येक कविता दुःखितांच्या आयुष्यात सुखाचा प्रवेश करते. आणि हीच प्रामाणिक इच्छा असते का कवीची की समोरच्याचं दुःख आपल्याला जाणता यायला हवं, समोरच्याचं दुःख हे लिहिता यायला हवं, मांडता यायला हवं. आणि आपल्या लेखणीनं ते काम चांगल्या आणि प्रामाणिकपणे जर केलं तर निश्चितपणे कोणतंही साहित्य असतं ते दर्जेदार ठरणार. कारण जे साहित्य फक्त कागदावर राहतं ते साहित्य अमरत्व नाही प्राप्त होतं. जे रसिकांच्या काळजापर्यंत जातं त्याला अमरत्व प्राप्त होतं. आणि ते चिरकाल बाणी आणि त्रिकाल बाणी सत्य त्या ठिकाणी असतो. आणि मला निश्चितच माहिती आहे की हा प्रकाशन सोहळा करण्याचा अट्टाहास केवळ यासाठी की माझ्या जे लिहिणारे दोस्त आहेत, माझे लिहिणारे जे शब्द याचे आहेत त्यांना एक प्रेरणा कर आणि त्यांचे सुद्धा काव्यसंग्रह माझ्या काव्यसंग्रहाच्या पाठीमागे येत राहावेत अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून हा अट्टाहास आणि हा संपूर्ण सोहळा आपल्यासाठी आयोजन केला आहे. आपण निश्चितच या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी स्वागत करतो. सर्व मान्यवरांचे धन्यवाद मानतो की आपण या ठिकाणी आणि परत एकदा सर्व विकास परिवार, सर्व घंटी परिवार, काळे परिवार यांचे परत एकदा मी ऋणात्मक इच्छितो. आणि निश्चितच येणाऱ्या साहित्याचं आणि या काव्यसंग्रहाचं आपण खूप मोठ्या मनानं स्वागत कराल अशा